वर्षाचं गिफ्ट याच महिन्यात देईल। त्यामुळे डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 नाही तर 3,000 रुपये जमा होतील। मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे। मंत्रिमंडळातील सर्व मंत्री बैठकीला उपस्थित आहेत। ॲप्लिकेशन सर ज्याचा उल्लेख आपण आकडेवारीचा केला, ॲपवर साधारणपणे 1,34,85,000 इतके ॲप्लिकेशन्स आहेत आणि पोर्टलवर ज्याचा आकडेवारीचा आपण उल्लेख केला ते 1 कोटी ॲप आणि पोर्टल दोन्ही धरून 2,63,00,000 इतके ॲप्लिकेशन आहे। इकडे आत्ताही आपल्याला ॲप आणि पोर्टलवर दोन्हीवरही आपल्याला हे पाहायला मिळतात। मी ह्याची कारण आपण रजिस्ट्रेशन करताना ज्यांना ॲप सोयीस्कर पडतो त्यांना ॲप, ज्यांना पोर्टल सोयीस्कर पडतो त्यांना पोर्टल, अशा पद्धतीने आपण दिलेला आहे। मी साहेब या संदर्भातली आपल्याला सविस्तर माहिती ही त्या ठिकाणी ठेवते आणि त्याच्यामुळे लाभार्थ्यांची संख्या ही व्यवस्थित रजिस्टर्ड पद्धतीने आहे। मंत्री आदिती तटकरे यांनी मुद्दा अगदी चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेला आहे। रिकव्हरीची प्रक्रिया आहे, ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ती 2 महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल। 12,000 का 12,500 जे पुरुष लाभार्थी सुद्धा जे दाखवण्यात आलेले आहेत स्क्रुटिनीमध्ये, त्या संदर्भामध्ये सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन करून त्याच्यातले किती जेन्युइन बेनिफिशरीज आहेत, किती फेक बेनिफिशरीज आहेत या संदर्भातली हे करून त्या संदर्भातली चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। रजिस्ट्रेशनमध्ये कुठल्याही पद्धतीची गडबड किंवा कुठल्याही ज्या पुरुषांनी इथे या योजनेचा गैररित्या वापर घेतला होता त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल असं त्यांनी इथे समजावून सांगितलेलं आहे। असताना 2 माध्यमं ही सगळ्या स्कीम मध्ये दिले जातात। आपण इतरही लाडक्या बहिणींना अखेर आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी अखेर समोर आलेली आहे। राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 2 हप्त्याचे 3,000 रुपये पूर्ण टाकण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून मोठा निर्णय आता लाडक्या बहिणींना झालेला आहे। लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका, 2 हप्त्याचे 3,000 रुपये आता मंजूर झालेले आहेत आणि हप्त्यात द्यायला उशीर झाल्यामुळे बहिणी नाराज झालेल्या होत्या। मग आता बहिणीची नाराजी राहू नये याकरिता सरकारने गॅस सिलेंडरचे सुद्धा 830 रुपये आता जाहीर केलेले आहेत। म्हणजे गॅस सिलेंडरचा पण हप्ता सर्व बहिणींच्या खात्यावरती आता येणार आहे। त्यासाठी फक्त एक अर्ज करावा लागणार आहे आणि हे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पण आता 3,000 रुपये कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यावर इथे जमा होणार आहे आणि त्याचा मेसेज सुद्धा तुम्हाला येणार आहे। आता हे जे पैसे आहे ना, हे पैसे काढून आणू शकता असं एकनाथ शिंदे साहेबांनी इथे सांगितलं आहे। तर चला, हे पैसे नेमके सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात येणार आहेत, कोणते 16 जिल्हे आहेत, सरकारने सर्वात आधी हे पैसे टाकायला इथे ज्या जिल्ह्यांमध्ये सुरुवात केली आहे त्याची यादी सुद्धा इथे आलेली आहे। ती यादी आता आपण इथे बघणार आहोत। बघा, यामध्ये पहिला जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा। या जिल्ह्यात सगळ्यात आधी पैसे जे आहे ना हे दिले जाणार आहे। ज्यांना पैसे भेटले नाही अशा महिलांना 2 हप्ते इथे भेटणार आहे। दुसरा जिल्हा म्हणजे अमरावती, या ठिकाणी सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे। तुमचा जिल्हा कोणता आम्हाला कमेंट करून इथे नक्की सांगा। त्यानंतर वाशिम, यवतमाळ, अमरावती, लातूर, जालना, परभणी, पुणे, संभाजीनगर या जिल्ह्यात वाटप होणार आहे। तुमचा जिल्हा कोणता ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।